गडचिंचले प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पालघर पोलीस आता अधिक सतर्क झालेत। सोशल मीडियावर अफवांची पुन्हा एकदा रास उडाल्याने पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी स्वतः पुढाकार घेत नागरिकांना सावध राहण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहन केलंय। सध्या सोशल मीडियावर एक अफवा प्रचंड वेगाने पसरतीये। काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून तोंडावर रुमाल बांधलेले काही लोक शाळकरी मुलांना चॉकलेट बिस्किटाचं आमिष दाखवून घरपोच सोडण्याचं नाटक करतात अशी एक खळबळजनक माहिती व्हायरल झाली आहे। मात्र पालघर पोलीस प्रशासनानं ही माहिती सध्या अफवा असल्याचं स्पष्ट करत नागरिकांना विनाकारण भीती न बाळगण्याचं आणि कुठलाही गैरसमज न पसरवण्याचं सांगितलंय। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी हे स्पष्ट कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, कायदा हातात घेऊ नका। जर काही संशयास्पद घटना दिसल्या तर थेट पोलिसांशी संपर्क साधा। गडचिंचलेमध्ये अफवेच्या आधारे 2 साधू आणि एका ड्रायव्हरचा बळी गेला होता। ती जखम आजही समाजाच्या मनात ताजी आहे। म्हणूनच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी खबरदारीचा इशारा दिलाय। कुणीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास किंवा अशी माहिती मिळाल्यास तातडीने स्थानिक पोलीस स्टेशनशी संपर्क साधा, कारण अफवांपेक्षा सत्य महत्त्वाचं आणि कायदा सर्वांसाठी समानच आहे। सावध रहा, सजग रहा, अफवांना थारा देऊ नका। पाहूया पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांचे आवाहन। जिल्ह्यात समाज माध्यमांवर एक संदेश प्रसारित होत आहे, ज्यामध्ये काल दिनांक 14 जुलै 2025 रोजी कासा पोलीस स्टेशन हद्दीमधील चारोटी परिसरात एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओमध्ये 2-3 इसम हे तोंडाला रुमाल बांधून फिरत असताना आणि लहान मुलांचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याचा संदेश व्हायरल होतोय। तरी सदर घटनेची माहिती आज मिळताच त्वरित स्थानिक गुन्हे शाखा व कासा पोलीस स्टेशनच्या टीम त्वरित रवाना करण्यात आलेल्या आहे। सदर घटनेचा पालघर पोलिसांकडून कसून तपास करण्यात येत आहे आणि सदर घटनेची शहानिशा करून त्यावर कडक कारवाई त्वरित करण्यात येईल। नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की असे कुठलेही संशयास्पद वाहन मिळून आल्यास त्वरित जवळील पोलीस स्टेशनला संपर्क करायचा आहे आणि कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता असे कुठले संशयित वाहन आढळून आल्यास त्वरित संपर्क करायचा। कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही आणि पोलिसांच्या कारवाईवर विश्वास ठेवून पोलिसांना ह्या घटनेची शहानिशा करण्यासाठी सहकार्य करायचे। धन्यवाद।